आज आपण हाय रिस्क प्रेग्नन्सीबद्दल पाहूयात. तर हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे काय, की ज्या प्रेग्नन्सीसोबत काही रिस्क फॅक्टर्स असतात त्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणतात. तर ज्या स्त्रीचं वय हे 17 वर्षापेक्षा कमी आणि 35 वर्षापेक्षा जास्ती असतं तर तिला हाय रिस्क प्रेग्नन्सीचा धोका हा सगळ्यात जास्ती असतो. यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर ओबेसिटी, थायरॉईड, हाय ब्लड प्रेशर, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स, त्यासोबत अल्कोहोल किंवा सिगारेट स्मोकिंग, किंवा जिचं वय 35 वयापेक्षा जास्ती आहे, किंवा जिचं आधीच्या प्रसूतीमध्ये कमी दिवसामध्ये तिची प्रसूती झालेली आहे, किंवा वारंवार तिचा गर्भपात होतो आहे, या स्त्रियांना हाय रिस्क प्रेग्नन्सीचा धोका हा सगळ्यात जास्ती असतो. तर याची मॅनेजमेंट कशी करायची तर डॉक्टरांकडे वेळोवेळी जाऊन योग्य तपासण्या करून घेणं, रक्ताच्या तपासण्या करून घेणं किंवा सोनोग्राफी करून घेणं, फिटल मॉनिटरिंग करून आपण ती प्रेग्नन्सी 9 महिन्यापर्यंत कॅरी करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला इमर्जन्सी कधी डॉक्टरांकडे जायचं आहे तर कंटिन्यू वजायनल ब्लिडिंग आहे किंवा गर्भाशयाची पिशवी फुटलेली आहे, त्यातनं थेंब थेंब पाणी येत आहे, योनी मार्गातनं थेंब थेंब पाणी येत आहे, किंवा पोटात खूप जास्ती प्रमाणामध्ये दुखत आहे, किंवा वारंवार लघवीला येत आहे, किंवा जास्ती प्रमाणात डोकं दुखत आहे, उलटी मळमळ होत आहे, जुलाब होत आहे, अशा वेळेला आपण त्वरित डॉक्टरांकडे जायला हवं. धन्यवाद.